हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते रवा आणि उडीद डाळीपासून नाश्ता। त्यासाठी लागणारं साहित्य इकडे 1.5 वाटी रवा घेतलाय। 1 वाटी मी उडीद डाळ भिजवून घेतली होती, ती आता मिक्सरला मी दळून घेतले। तळताना त्याच्यामध्ये अर्धा कांदा, आलं, लसूण, 4 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या घातल्या आणि ते मी मिक्सरला दळून घेतले। आणि आता इकडे आपल्याला हळद आणि हिंग लागणार आहे। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। आता इकडे मी रवा आणि मीठ मिक्स करून घेतलेला आहे। आपण याच्यामध्ये 1 चमचा 2 चमचे दही घालूया आणि हे मिश्रण आपण हातानेच मिक्स करून घेऊया। आणि मिक्स केल्यानंतर एक 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आता हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। 10 मिनिटं ठेवलं होतं, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बटाटा खिसून घातला आणि आता आपण इनो घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करूया। हे बघा, बॅटर हलकं होतंय। नंतर इडली पात्राला तेल लावून आपण ते वाफवून घेऊया। इकडे मी इडली पात्रामध्ये मिश्रण घालून इडली तयार करून घेते। आपण झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटं वाफ काढूया। इकडे तडका पॅन मी तयार ठेवलेला आहे, तेल गरम केलं होतं, त्यात टाकले मोहरी, हिंग आणि कढीपत्ता। आपला चटणीचा तडका तयार झालाय। तयार झाली आपली वेगळ्या चवीची इडली। आता आपण इडलीला तडका मारूया। मोहरी घातलीये, मोहरी थोडीशी जास्त घालायची, हिंग, कढीपत्ता, चिली फ्लेक्स आणि आता घालूया आपण कट केलेली इडली। तयार झाली आपली रवा आणि उडीद डाळीपासून तडका इडली आणि अख्खी इडली। मी इडलीचे 4 तुकडे केले आणि त्याला तडका लावलेला आहे। खूप छान लागतं, दिसायला खूप सुंदर दिसतं। आणि ही इडली मसाला आहे, तिखट इडली, थोडीशी वेगळ्या चवीची, पण खूप छान लागते। करून बघा।